हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण खांडोळी करणार आहे। तर त्यासाठी इथं मी अंडं घेतलं एक। तर आता हे अंडं फेटून घेऊया। अंडं व्यवस्थित फेटून घ्यायचं। तर हे अंडं फेटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं आहे, आता प्लेन करायचं आहे हे। आणि नंतर त्याच्यावर आपण मसाले टाकणार आहे। आता हे अंडं फेटून घेतले, त्याच्यानंतर ब्रेड लागणार आहे, मीठ, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि थोडासा सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडीशी काळी मिरी टाकणार आहे। झालं एवढंच साहित्य। तर आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता इथं तवा गरम करायला ठेवला आहे। तर आता इथं तेल टाकूया। तेल टाकलं। आता हे फेटून घेतलेलं अंडं हे आपण याच्यावर टाकणार आहे। हे अंडं टाकलं। आता ह्याच्यावर थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडंसं मीठ, थोडंसं मीठ टाकूया। थोडीशी काळी मिरी, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे टाकलं। आता ह्याच्यावर आपल्याला हे ब्रेड ठेवायचं। आता ह्याला उलटून घ्यायचं आहे। आता परत या साईडला लाल तिखट, टाकलं। त्याच्यानंतर थोडंसं मीठ। आता आपण दोन्ही बाजूला टाकले त्यामुळे अगदी थोडं थोडं टाकायचं। थोडंसं मीठ टाकलं, कोथिंबीर, थोडंसं काळी मिरी, थोडीशी काळी मिरी, आता याला आपण काढून घेऊया। तर दुसऱ्या साईडने पण झालेलं आहे। काही काढून घेऊया। आता आणखीन एक आपण करून घेऊया। आता हे तेल गरम झालंय, अंडा टाकला, तर थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं लाल तिखट, थोडीशी काळी मिरी। अगदी सिंपल आहे, कोल्हापूरची फेमस खांडोळी आहे। थोडीशी कोथिंबीर, त्याच्यावरच आपल्याला हे ब्रेड लावायचे। हलवूया। त्याच्यावर पण थोडीशी काळी मिरी, थोडंसं लाल तिखट,
थोडंसं मीठ, अगदी थोडंसं, थोडीशी कोथिंबीर. हे आपलं तयार आहे. काढून घेऊया. सितू जरा हे कर. आता याला कट करून घ्यायचं आहे. आता याला आपण कट करून घेणार आहे. खांडोळी याचा अर्थ काय की तुकडे. त्याचे हे असे खांडोळी करून घ्यायचे. यात आपण असे तुकडे करून घेतले. हे तुकडे करून घेतले. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडासा सॉस. आता ही आपली खांडोळी तयार आहे. कोल्हापूरची फेमस अंड्याची खांडोळी. हे बघा. ती चटपटीत अशी आपली खांडोळी तयार आहे.